सर, आज ठाण्यामध्ये आलेले आहात. कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमलेले आहेत. मनसे नेते अविनाश जाधव देखील आहेत. काय नेमकं संदेश घेऊन आलेले आहात आज ठाण्यामध्ये? खरं आता मी ठाण्यात नेहमीच येतो, कारण मी ठाणे आमच्या आवडीचं आहे शहर. आणि ठाण्याचा माझा संबंध खूप वर्षाचा आहे आणि तो दहीहंडीचा संबंध आहे. तुम्हाला कल्पना आहे, ज्यावेळेला दहीहंडी काही नव्हती त्यावेळेपासून मी ठाण्यामधल्या दहीहंड्या सगळ्या आमच्या मीच करायचो. वर्ल्ड रेकॉर्ड मीच केलेलं आहे. त्यामुळे ठाण्याचा माझा संबंध अत्यंत जवळचा आहे, ऋणानुबंध आहे. आणि आमच्या ठाण्याच्या ऑफिसमध्ये जेव्हा पूजा असते त्यावेळेला मी नेहमी येतो, पण ह्यावर्षी मला काही येणं जमलं नाही. आणि त्यानंतर परवाकडे आमच्या अविनाश, अभिजित, आमचा रवी, निलेश आमचा आहे, निलेश संदीप राणे, या सगळ्या मंडळींनी जो काही मोर्चा काढला होता तो मोर्चाही मला काय जाता आलं नव्हतं, कारण मला ते निगडी कामगाराच्या दुसऱ्या दिवशी आमचा मोर्चा होता, त्यामुळे मला येता आलं नव्हतं. आणि म्हणून त्यांचं मुद्दाम अभिनंदनही मला करायचं होतं, कार्यकर्त्याची गप्पाही मारायच्या होत्या आणि पूजेला आलो नव्हतो त्याबद्दल त्यांना सॉरी बोलायचं होतं. यावेळेला नाही त्याला पुढच्या वेळेला येईल आणि कार्यकर्त्यांना भेटायला एक आनंद वाटतो गप्पा मारायला. परंतु मागील दिवसात पाहिलं तर राज ठाकरेंनी संदेश दिला होता कार्यकर्त्यांना, नेत्यांना, प्रवक्त्यांना की कोणत्याही प्रकारची वक्तव्य जी आहेत ती करू नये आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून नेत्यांनी जे आहे ते मोठ्या संदर्भात वक्तव्य करण्यास बंदी जी आहे ती घातली होती. त्यानंतर तुम्ही संदेश घेऊन आलेला आहात. ठाण्यामध्ये कार्यकर्ते देखील जमलेले आहेत आणि पाहिलं तर 18 तारखेला राज ठाकरे स्वतः मीराबाईंच्या दौऱ्यावरती आहेत. साहेब स्वतः 18 तारखेला येणार आहेत. 14, 15 आणि 16 3 दिवस आमच्या इगतपुरीला शिबिर सुद्धा आहे. नंतर 18 तारखेला साहेब येणार आहेत. आणि मी स्वतःला कार्यकर्ता समजत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये राहायला मला खूप आवडतं. मी मनोसोक्त आनंद माझा घेत असतो अख्ख्या महाराष्ट्रात कार्यकर्त्यांसोबत. आणि म्हणून मी कार्यकर्ता बोलल्यानंतर आलो पाहिजे, भेटलो पाहिजे, त्यांच्याशी गप्पा मारल्या पाहिजे. आणि साहेबांनी जो निर्णय घेतला कसं आहे की प्रवक्ते सोडून इतर लोकही एक सोशल मीडियावर बोलतात, पोर्टलवर बोलतात, मीडियासमोर बोलतात आणि ते कसं कुठल्याही विषयावर व्यवस्थितरित्या गेला पाहिजे. तो काही वेळेला असं होतं की कोणी कसंही बोलतं त्याच्यामुळे थोडंसं अडचण पण निर्माण काही गोष्टींवरती आम्ही दुर्लक्ष करतो. काही गोष्टी वेळेवरती बोलायला पाहिजे. कार्यकर्त्याला ते समजत नाही, तो आपला व्यक्त होत असतो, तर त्याची चूक नसते. त्याचं प्रेम असतं साहेबांवरती, पक्षावरती प्रेम असतं आणि त्यामुळे तो व्यक्त होत असतो. पण काही वेळेला नंतर मग आम्हाला खुलासे करावे लागतात आणि म्हणून ते साहेबांनी त्याला एक पोस्ट टाकली, त्याचा आदेश जारी केला. कुठेतरी दोन्ही भाऊ एकत्र आले म्हणून विरोधकांना जे आहे ते मुख्य जोडतायत. म्हणून भाजप जो आहे तो मराठी, हिंदी असेल किंवा इतर भाषिकचा वाद कुठेतरी पेटवतोय असं अनेक जण टीका करतात. एकंदरीत ते पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की महानगरपालिका आले म्हणून आम्ही एकत्र आलो तर असा भाग नाही. विषय दिला कोणी? आम्ही तर मागितली नव्हती हिंदीची सक्ती. हिंदीची सक्ती राज्य सरकारने आणली. हा तो विषय जर तुम्ही दिला तर मराठी माणूस पेटून उठणारच आणि राष्ट्रात तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे. हार्डकोर मराठी या विषयावरती कुठली तडजोड करत नाही आणि त्याच्यामुळे साधिकच आहे तो विषय लावून धरला. आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांनी हिंदीची सक्ती केली. तो जर विषय त्यांनी आणला नसता तर पुढचं काय घडलंच नसतं. विषय तुम्हीच आणला म्हणून साहेबांनी त्याची भाषणात पण वक्तव्य एक केलं ना की बाळासाहेबांना जे जमलं नाही ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलं, म्हणून त्यांचे धन्यवाद पण दिले. आता ते त्यांच्या भाषेत ते बोलले. त्यामुळे विषय तुम्ही आणला त्या विषयाला धरून आम्ही पुढे निघालो. त्याच्यामुळे निवडणूक हा विषय नव्हता. त्याच्यामुळे आता तुम्ही जो अर्थ काढाल तो अर्थ आम्हाला मान्य आहे. आमची काही अडचण नाही त्याच्यात. तुम्ही निवडणुका धरा, ठाकरे बंधू त्यामुळे एकत्र आलेत म्हणून धरा, मराठी माणसासाठी एकत्र आलेत म्हणून धरा. पण निवडणुका खूप लांब आहे. तो कधी होईल ते नक्की माहिती नाही. तारीख नक्की झाली का नाही. तुम्ही आत्ताच बोलायला लागला सगळे. त्यात खास करून मीडिया जास्त बोलते. त्याने इतर पक्षांपेक्षा भारतीय जनता पक्षवाले आमचे सहकारीच आहेत जुने,
ते जास्त बोलतात. तर ठीक आहे, शुभेच्छा आहेत आमच्या सगळ्यांना. परंतु बंधू भावांचं हे युतीचं प्रेम जे आहे ते टिकून राहील येणाऱ्या काळामध्ये, निवडणुकांमध्ये, मराठी माणसांसाठी असेल किंवा मराठी भाषेसाठी? मला असं वाटतं त्या दोघांनी ते ठरवलं पाहिजे तर टिकून ठेवायचं नाही ठेवायचं. अजून मी त्यांना दोघांनी विचारलेलं नाही बाबा टिकून राहणार आहेत की नाही ते. तर त्याच्यावरती भाष्य करणं मला काही उचित वाटत नाही. काय वरिष्ठांनी बोललेलं बरं असतं ते. मी कनिष्ठ कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे मी बोलणं काही उचित नाही. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर मीराबाईंदरमध्ये जो मोर्चा होणार होता त्यापूर्वीच जे आहे ते मनसे कार्यकर्त्यांना नोटिसा ज्या आहेत ते यायला सुरुवात झाली. तर मनसे नेते अविनाश यांना देखील मध्यरात्री जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. अनेक कार्यकर्त्यांची धरपकड देखील त्या मोर्चा दरम्यान सुरू होती. आता राज ठाकरे स्वतः मीराबाईंच्या दौऱ्यावरती असणार आहेत. काय वाटतं, या दौऱ्यापूर्वी देखील अशा नोटिसा जर कार्यकर्त्यांना आल्या किंवा नेत्यांना आल्या तर कशा प्रकारची पुढची ठोस ते मला असं वाटतं त्याचा काही विषयच येत नाही ना. राज ठाकरे साहेब तिकडे मीराबाईंदरला जर आले तर ते लोकांनाच भेटायला येणार. तो काय मोर्चा तर नाहीये. मोर्चाच्या वेळेला सुद्धा जर रितसर परवानगी दिली असती तर गोंधळ झाला असता का? चुका तुम्ही करणार, शासन चूक करणार, प्रशासन चूक करणार आणि प्रश्न तुम्ही आम्हाला विचारणार. आणि अविनाश आमचा हा लढवय्या माणूस आहे. तो लगेच पेटून उठतो, मग ताबडतो. आणि त्यांनी घेतलेला मोर्चा चुकीचा नव्हताच ना, योग्य मोर्चा होता. त्याच्यात मराठा एकीकरण समिती पण होती काहीतरी, त्याच्या अखत्यारीमध्ये तो मोर्चा घेतला होता आणि आम्ही सपोर्ट केला. मोर्चाचं तर काय आम्ही पत्र दिलेलं नव्हतं, ते मराठा एकीकरण समितीने दिलं होतं आणि आम्ही त्यांना सपोर्ट केला. त्याचं कारण काय, शेवटी हा मराठी विषय होता ना. आणि त्याच्यामध्ये आणि तुम्ही महाराष्ट्रात राहता, मराठी बोलायला तुम्हाला अडचण काय? अडचण काहीच नाही. त्याच्यामुळे गरज नसताना त्यांनी तो विषय वाढवला, गरज नसताना त्यांनी तो मोर्चा केला. त्याऐवजी जर जो पण इतर भाषेत असणारा माणूस जर एवढाच बोलला असता की मला मी आता नवीनच आलेलो आहे, अजून मराठी मी शिकलेलो नाही, पण नक्कीच मी शिकेन मराठी, विषय वाढलाच नसता. अरेला कार्य होणार ना, तुम्ही अरेरावी करणार तर समोर अरेरावीच होणार. गरज असताना त्यांनी तो विषय वाढवला. त्याच्यामुळे तो बोलतोय आणि आता साहेब तर येणारच आहेत स्वतः. ते कशा प्रकारचा दौरा असणार आहे मीराबाईंदरचा, कोणकोणत्या ठिकाणी भेट देणार आहेत? मराठी त्याची मला काहीच कल्पना नाही, पण ते येणारच एवढं मला माहिती आहे. मला वाटतं भेटीगाठीची मला कल्पना नाही, ह्या लोकांनाच माहिती असेल. तर ते येऊन कार्यकर्त्यांना भेटतील. आणि काय कसं आहे, एखादं चांगलं काम केलं तर कार्यकर्त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप पण द्यायला पाहिजेत ना. ज्याला कार्यकर्ता चूक करतो त्याला आपण त्याच्यावर चिडतो, तर एखादं चांगलं काम केलं त्याला शाबासकीची थाप पण द्यायला पाहिजे. तर शेवटचा प्रश्न असेल, ठाण्यामध्ये आज आलेले आहात तुम्ही, मीराबाईंदरचा दौरा तुम्ही, कार्यकर्ते देखील जमलेले आहेत, संस्थेचं नेतृत्व देखील अविनाश जाधव यांनी केलेलं होतं. कार्यकर्त्यांना नेमकं काय काळामध्ये येणार आहात दौऱ्यापूर्वी? तर मी एवढं त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही जे काय करताय ते उत्तम प्रकारे करताय. आपण लढवय्या आहोत. लढवय्या कसं आहे, सेनापती लढवय्या असला ना की फौज पण लढवय्या असते. आणि आता साहेब स्वतः लढवय्ये आहे, त्याच्यामुळे त्यांची फौज पण लढवय्ये आहे. तर तुमची जी एनर्जी आहे ती कुठेही वाया घालू नका. समाजाच्या हितासाठी जे जे काय करते ते करा. अन्याय दिसत त्या लाथ मारलीच पाहिजे. त्याची काळजी एवढी घेतली पाहिजे की आपल्या पक्षाच्या प्रमुखांना ही गोष्ट आवडेल का, आम्ही जे काही करू ते पक्षाला फायदेशीर आहे का, एवढे दोन प्रश्न मनाला विचारा आणि करा. प्रश्नच येत नाही. आणि त्यामुळे कार्यकर्त्यांनी एवढं सांगतो की आता आज नाही तर उद्या निवडणुका येणारच आहेत, जेव्हा येतील तेव्हा येतील, तेव्हा लढाईला सज्ज राहा. आणि ठाण्यामध्ये एकदम जबरदस्त असे ताट काढायचे आणि लढाऊ पाण्याची लोक आहेत माझी ठाण्यामध्ये, त्याच्यामुळे ठाणेकर अत्यंत उत्तम प्रकारे काम करू शकतील. त्याच्यामुळे तुम्ही उत्तम काम करा आणि पक्षाला यश येणाऱ्या काळात मिळवून द्या. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.